बरेच वर्षापासून रामनवमीपासून करायला 9 दिवस. पण मीटिंग एक झाली, पत्रिका छापायची तयारी झाली आणि मोठ्याने सांगितलं झालं. तर रामकृष्णारी मंडळी, तर कसं काय, कशात सगळे, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या एका छोट्याशा ब्लॉग मध्ये. तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या एका छोट्याशा गावामध्ये म्हणजेच भोलानगर मध्ये हनुमान जयंती उत्सव निमित्त अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला आहे. तर या वर्षी आपल्या सप्त्याचे 27वे वर्ष आहे. तर ह्या 7 दिवसामध्ये आपल्याला खूप काही नवीन बघायला भेटणार आहे, खूप सारी कीर्तनं ऐकायला भेटणार आहेत. तर असेच आपल्या ब्लॉग मध्ये सोबत राहा. आपण बघूया आपल्याला नवीन नवीन काय बघायला भेटतंय. माझ्याने जेवढं दाखवण्याचा प्रयत्न होईल मी तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करेन. असेच ब्लॉग मध्ये राहा आणि असेच शेवटपर्यंत बघत राहा. चला बघूया हा आपला 7 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह कसा होता. झाला देव वार करी बघ वारी आली दारी हेठू रखुमायेची झडी हेठू रखुमायेची जोडी आली पुंडलिका मायबाप देवाचे अनंत अवतार आहेत. भागवतामध्ये एकूण 24 अवतार सांगितले. वारकरी संप्रदायामध्ये 10 अवतार सांगितलेले आहेत. आणि तसं विशेष जर पाहायला गेलो आपण तर अवताराचे 6 प्रकार आहेत. अंश अवतार, अंशांश अवतार, आवेश अवतार, कला अवतार, पूर्ण अवतार आणि परिपूर्णतम अवतार. वारकरी संप्रदाय भगवंताचे 10 अवतार मान्य करतात. कोणते कोणते ऐका बरं का लक्षपूर्वक मायबाप. एक, पहिला अवतार आहे भगवंताचा, लक्षपूर्वक ऐका. पहिला अवतार आहे भगवंताचा मत्स्य. भगवंताच्या अवतार कार्यामध्ये कशी भिन्नता होत गेली पहा. पहिला अवतार आहे मत्स्य अवतार, म्हणजे माशाचा अवतार आहे. मासा कुठं राहतो? पाण्यामध्ये. बघा अवतारामध्ये अवतार कार्यत्वामध्ये किती भिन्नता होत गेली प्रत्येक अवतारामध्ये पहा. मासा राहतो कुठं? पाण्यामध्ये. पाण्याच्या बाहेर जर मासा काढला तर किती महिने जिवंत राहील? किती महिने? 1 महिनाभर, 1 आठवडा, एखादा दिवस. तुकोबारे म्हणतात जीवना वेगळी मासोळी कैसा तुका तळमळे जीव चिती जीवना संगे. आणि मत्स्य मरणता वियोगे. पाण्याच्या बाहेर जर माशाला काढलं तर मासा जिवंत राहू शकत नाही. पहिला अवतार आहे मत्स्य अवतार. तो अवतार कशा करता धारण केलं ते विस्तारपूर्वक सांगायची गरज नाही, कारण की आज श्रीराम जन्मोत्सव आहे. आपल्याला त्याच्यावरती त्या विषयासंदर्भात बोलायचंय. पहिला अवतार आहे 33 कोटी देव निघले दरबारी दुबाळा दुधुरे दो. 33 कोटी देव होते दरबारी दुबाळा दुधुरे दो. 33 कोटी देव होते दरबारी दुबाळा दुधुरे दो. 13 दिवशी धनुष्य टाकिले लक्ष्मण आपले अवतार शोधले. त्यातील एक युग लोटले दुबाळा दुधुरे दो. चौदाव्या दिवशी नौबत वाजे राम दरबार.
विडकीचा हे हा राजा हा हे देखना हळूहळू हलवाल सोनयाचा पाळणा. निघले मग असणार खटवांगर रायाने विचारलं देवांना माझ्याकडे वेळ किती उरलाय आता. मग देवांनी सांगितलं 1 तास उरलाय आता, काही घटिका तुझ्या उरलेल्या आहेत. तेवढ्यात काय करायचं, तेवढ्यात त्या ठिकाणी त्याने आपल्या असणाऱ्या जीवाचं सार्थक करून घेण्यासाठी नामचिंतन चालू केलं आणि स्वतःचा उद्धार करून घेतला. बरोबर की नाही. परिमळ गेली ओसो बोली भेटी आयुष्य शेवटी देह त्याचा घडी घडी काळ वाट पायाची अजून किती अवकाश. आजचे अनुताप घेऊन सावध काहीतरी बोधोपकारी म्हणा. फुलाच्या आतला सुगंध गेल्यानंतर परिमळ गेली ओस फुल गेली. फुलाच्या आतला सुगंध गेल्यानंतर काय होतं, ओस पडतं, फुल सुकून जातं. आयुष्य शेवटी देह द्यायचा. आयुष्याच्या शेवटी मानवी शरीराचा आपला मानवी जे शरीर आहे हे थकतं थोड्या दिवसांनी आणि हे संपल्यानंतर ते जसं सुकतं, फूल जसं सुकतं तसं आपलं शरीरही सुकते. कथा हा सदा नाम घोष करत होते. आता मला सांगा महाराज, या ठिकाणी मी कीर्तनाला उभा आहे, ऐका. विठ्ठल विठ्ठल किती वेळा म्हटलं मला सांगा. बघा त्यांच्या बुद्धिमत्तेप्रमाणे तरी म्हटलं. कीर्तन ऐकताना, ऐका, कीर्तन ऐकताना कीर्तनकार विठ्ठल विठ्ठल किती वेळा म्हणतोय हे पण चाणाक्षपणे लक्ष द्यायला पाहिजे. माझं बोलणं का लक्ष द्या. आणि या कीर्तनामध्ये आपले शरीर या ठिकाणी झोकलं पाहिजे. कीर्तनाचा अंग कीर्तन करुणी घ्यावे तुम्ही ते विनंती असते. पायाच्या प्रसादे काही बोलिलं विनंते, माझं क्षमा करते नवे अंग बोलते. या ठिकाणी जे काही मी बोलता बोलता चुकीचं बोललो असेल ते माझ्या बुद्धीचे दोष महाराज माफ करा मला. जे काही योग्य बोललो असेल ते माझ्या गुरुवर्यांचं आहे. त्यांनी मेघ हामालाप्रमाणे त्यांनी माझ्या पाठीवरती ज्ञानरूपी पोतं दिलंय, ओझं दिलंय, ते मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. यात माझं काहीच नाही. जे काय माझ्या गुरुवर्यांचं आहे त्यांनी दिलेलं आहे. मला बोलता बोलता चुकलो असेल तर माफ करा. जे योग्य आहे ते घ्या, अयोग्य ते इथे सोडून द्या. आणि या ठिकाणी माझी सेवा संपवतो. भगवंताच्या प्राप्तीशिवाय मानवाचं जीवन हे सफल होत नाही असं एकनाथ महाराज सांगतात. माणसाच्या जीवनामध्ये काही गोष्टी अनावश्यक आहे, काही गोष्टी आवश्यक आहे.
गोष्टी आकर्षक आहेत आणि काही गोष्टी अत्यावश्यक आहेत. माणसाच्या जीवनामध्ये दारू पिणे, सिगारेट ओढणे, जुगार करणे, गांजा ओढणे, रस्त्यावर पडणे, गटारीत पडणे हे आवश्यक का अनावश्यक? यारे यारे लहान पोरं याती भलती नारी नर, इथे कोणीही करू शकतो, सकाळची येते आहे अधिकार, म्हणून त्यांनी चालू केलं सांगायला. तो बघता चिडला शेवटी, कारण की नारळाचा प्रश्न होता ना, एक दिवसाची हजेरी गेली असती त्यांची. अरे माझा प्रश्न आहे, माझं हे, अरे तुमचं काय आहे? मला काय कळतं? मला सगळं कळतं, मी अनन्य आहे. यांनी जसं अनन्य बोलावं तसं यांनी बोलला की मी फनन्य आहे. त्यांनी सांगितलं फनन्य तर कुठल्या मी ग्रंथामध्ये बघितलंच नाही, अनन्य तर सगळीकडे वाचले. मग त्यांनी विचारलं फनन्य म्हणजे काय? यांनी त्याला विचारलं अनन्य म्हणजे काय? यांनी सांगितलं अनन्य म्हणजे सर्व काही जाणणारा. म्हणजे काय जाणणारा? की हा भगवंत आहे, हा हे ते असं तसं त्यांनी एकदम त्याची फोड करून सांगितलं. आणि त्यांनी त्या फनन्याने सांगितलं की तुम्ही जर अनन्य असाल तर मी फनन्य आहे. तुम्हाला जे 12 भानगडी बाकीच्या तुम्ही सांगितल्या देवाला सोडून की हे ते, मला तेही माहित नाही, मला फक्त देवच माहिती आहे, म्हणून मी फनन्य आहे.
निघाली महाराज दिग्याला. पाव किलो तूप आणायला निघाले बरं का. 3 मित्र होते आहे का. पाव किलो तूप 200 रुपयाचं. आता महागले म्हणा. 200 रुपयाचे तूप महाराज घ्यायला गेले दिग्याला. गेल्याबरोबर महाराज ती गई घेतले पाव किलो. पाव किलो घेतल्यानंतर महाराज ते येत असताना ती तिघं एकमेकाला बोलवलं, सांभाळून खावा. हा, जसं गॅस महाग झालाय तसं तूपही महाग झाले म्हणे. सांभाळून खावा. हा, जास्त खाऊ नका, थोडं थोडं खावा. हे तिघाने महाराजाचं बरोबर का. ठीक आहे बाबा, काय हरकत नाही. तिघही घरला गेले. 1.5 महिन्याने महाराज एका जागी आले पुन्हा. लोक असं सत्यामध्ये 1.5 महिन्यानं आले. त्याने जे हरी महाराज हरी म्हणजे हरी केले. का हो, आपण दिघाला गेलतो म्हणे तूप आणायला पाव किलो. मग मला एक उठला. हो म्हणे, मला आपण गेलतो म्हणे दिघ्याला पाव किलो तूप. हो म्हणे. अरे हाय का नाही. आजो हाय म्हणलात पाव किलो. बरं ठीक आहे, पाव किलो. किती माणसं आहो घरी. 12 माणसात म्हणला. आणि तूप किती आहे. पाव किलो. घरामध्ये माणसं किती. 12 म्हणले. तर त्याने सांगितलं, बाबा तू का चमच्यानं खातोस का वतून खातोस. हातूस तरी कसं. त्यानं म्हणला तसं करणार म्हणला. आम्ही घरामध्ये 12 जण सगळ्या चपात्या एका जागी करता म्हणला. वरल्या चपातीला आणि खाल्ल्या चपातीला आलो की सगळ्याला लागलं म्हणून आनंदात खाता म्हणलं. एक असा म्हणल्यावर महाराज दुसरं म्हणला, असलं उधळा केल्यावर जमेल का. असला उधळा केल्यावर जमणार नाही म्हणे. दुसऱ्या म्हणलं, भाऊ तू कसं खातो. त्यानं म्हणला, आमच्या घरी 18 माणसं आहेत म्हणला. किती. 18 माणसं आहेत म्हणला. आणि तू किती आहे. पाव किलो आहे म्हणला. आम्ही 6 मध्ये जातो म्हणला. कसं खात असं म्हणला. 18 माणसं आहेत म्हणे. ठीक आहे बाबा, मग तू कसं खातो. काय रे म्हणला, एक बायडिंगचा तार आहे म्हणला माझ्या घरामध्ये. ते बायडिंगचा तार घेतो तुझ्यासारखं खालीवरी लावणार म्हणला. वरला एका चपातीला लावलं की सगळ्याला पोहोचलं म्हणून कुंडलीत म्हणतो म्हणला. काय म्हणले, बरं आहे म्हणले तुमचं काय काय असं लागले. मग तिसरं गप्पच होतं महाराज. तिसरं 1 म्हणणं गेलं, 2 म्हणणं गेलं महाराज. दोघं म्हणले, अरे मी दोघं सांगितलो ना. दोघं सांगितलं तुझं सांग. त्यानं म्हणला, असला उजळा केल्यावर कसं जमतंय म्हणला. मग त्यानं म्हणले, बाबा तू कसं का तू सांग. त्यानं म्हणलं, मी काहीच करू नाही म्हणला. तिथून दिगवणी येताना बाटली काढणं म्हणला तू काचच्या. त्या काचच्या बाटलीला झाकण आहे म्हणला. दुसरं काहीच करणार म्हणला. चपाती घेता त्या झाकणावर फिरता म्हणलं. किती दिवस म्हणला. असले काय काय महाराज उधार आहे. तसं माझा देव सांगतात. देव महाराज तसा नाही बरं का. आमचा भगवान कसा आहे महाराज, उधार आहे. म्हणून माझे तुकोबारा सांगतात, काही न मागती देवा त्याची करू धावे सेवा. आणि तो काय करतो अभंगाच्या दुसऱ्या चरणात हळू हळू फेडी रोना, हळू हळू फेडी रोना, हळू हळू फेडी रोना, हळू हळू फेडी रोना, हळू हळू फेडी रोना. होऊन निघते दिना, होऊन निघते दिना, होऊन निघते दिना. हळू हळू फेडी रोना, हळू हळू फेडी रोना, हो हळू हळू फेडी रोना, हो हळू हळू फेडी रोना. हळू फेडी रोना, हळू फेडी रोना, हळू फेडी रोना,
वैरण म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात मला माहित नाही. एका हाताने खुटा धरलेला आहे आणि विश्वाच्या मालकाचं त्या काळामध्ये महिला भगिनींना दिलेला आशीर्वाद आहे. ओव्या महिला भगिनी सारख्या स्वरात कुणी म्हणत नाही. क्लासिकल गाणारा का असं त्यांचं काम त्यांनीच करावं. एक साहित्य असं वैरण टाकलेलं आहे जात्यामध्ये आणि जनाबाईंनी हे खुटा धरला आणि रावण मारत असताना विश्वाच्या मालकाला म्हणलं, सुंदर माझे जाते गे फिरते बहुत ओव्या गाऊ कौतुके तू हे रे बा विठ्ठला दळिता कांडिता कांडिता तुझ्या गायनाने अनंता ललिता कांडिता ललिता कांडिता ललिता कांडिता तुझ्या गायन अनंता ललिता कांडिता नाय संग चयन नाम तुझे गामुरारे नाम तुझे गामुरारे नित्य हाचे कारभार नाम तुझे निरंतर नाम तुझे निरंतर दलिता कांडिता कांडिता जगाए अनंता दलिता कांडिता गुरुजींसाठी टाळ्या वाजवा. आता मोजून 10 मिनिटं राहिली. आता कोणीही प्रमाण देऊ नका. एवढं पूर्ण करतो आणि सेवा संपवतो. जनाबाई जात्यावर बसलेली आहे. जात्यावर गळत असताना जनाबाई विश्वाच्या मालकाला म्हणती, ए रे बा विठ्ठला आणि ए रे बा विठ्ठला, ए रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. लिंगावर आपले पाय ठेवले हे पाहिल्याबरोबर नामदेवरायांना राग आला. नामदेवराय म्हणू लागले, तू एवढा वृद्ध, एवढे तुझं वय झाल्याने तुला एवढी अक्कल नाही की तू शिवलिंगावर पाय ठेवून झोपलायस. काढ पहिले ते पाय बाजूला कर. मग आता असं सांगितल्याबरोबर मग ते विसोबा खेचर होते. ते म्हणाले, अरे बाबा मी वृद्ध माणूस, मला काय माझे हातपाय हलवता येईना, माझं वय झालंय, एक काम कर तूच माझे पाय उचल आणि बाजूला ठेव. मग आता असं सांगितल्याबरोबर मग नामदेवरायांनी ते पाय उचलले, बाजूला करून ठेवावे. तर ज्या ठिकाणी नामदेवरायांनी पाय विसोबा खेचराचे ठेवावे त्या ठिकाणी शिवलिंग उत्पन्न व्हावं. परत एकदा दुसऱ्यांदा केलं, परत तसंच, तिसऱ्यांदा केलं, परत तसंच. मग तसं असं सतत घडायला लागल्यावर मग नामदेवरायांना कळून आलं की हे व्यक्तिमत्व काय साधं व्यक्तिमत्व नाही. मग त्यांना विचारलं, तुम्ही कोण? तर मी विसोबा खेचर आहे. मग नामदेवराय त्यांना आलिंगन दिले. आलिंगन दिल्याबरोबर मग नामदेवरायांना विसोबा खेचरांनी आशीर्वाद दिला, उपदेश केला. आणि उपदेश केल्यानंतर मग नामदेवराय परतीच्या वारीला पंढरपूरला निघाल्याबरोबर मग भगवंतांनी विचार केला की आता विसोबा खेचरांचा उपदेश नामदेवरायांना झालेला आहे. मग आता आपण परत एकदा नामदेवरायांची परीक्षा घेऊ. मग परत एकदा नामदेवरायांची परीक्षा घ्यायची म्हणून भगवंतांनी एका कुत्र्याचं रूप धारण केलं. आणि नामदेवराय वस्तीवर जेवण्याकरिता बसलेले असताना भगवंतांनी काय केलं, कुत्र्याचं रूप धारण करून ती भाकर नामदेवरायांची पळवून चोरून नेली. मग आता पळवून नेले असताना मग नामदेवरायांनी काय केलं, नामदेवराया कुत्र्याच्या मागं धावं लागले. म्हणू लागल्या, अरे अरे देवा काय करतोयस, नुसती कोरडी भाकर कुठे खातोय, हे घे त्यासोबत तूप आहे ते तूप लावून खा. मग भगवंताने आपल्या साक्षात रूपात आले आणि मग म्हणाले की तुला आता स्वरूप ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे. सांगण्याचा सिद्धांत एवढाच आहे की स्वरूप ज्ञानाची प्राप्ती होण्याकरिता एकमेव ठिकाण कोणतं असेल तर ते संत महात्मेच आहे.
आपणाची देव होय गुरु अंतिम आपणा पाशी नावे आधी आघात निवारावे वाटलावे करे धरोनिया पावे पुराणे जाणोनी अंतिम आपणा पाशी नावे झाला कले सरस्वती कृपा केली गैरीनाथा देवा लादला शांती सुख अरे सुखानंदर करे देवावला अरे येऊन समेत आनंदचा हरे कुलय पावन कृष्ण नामे कृष्ण कृपा केली गैरीनाथा विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गीला. तर कसं काय मंडळी, तर कसा वाटतोय आपल्या या छोट्याशा गावामध्ये मोठा हरिनाम. तर आत्ताच खूप सुंदर असा हरिपाठ झाला, पावलं झाली आणि आता थोड्या वेळात शिवाजी महाराज पुरी यांचं खूप सुंदर असं कीर्तन होणार आहे. असाच आपला हा सप्ताह अजून 3 दिवस आहे. तर असे शेवटपर्यंत सोबत राहा, शेवटपर्यंत बघा आणि मी तुम्हाला माझ्याने जेवढं दाखवण्याचा प्रयत्न होईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न. तेवढीच आहे असं नाही, व्याख्या तेवढीच आहे असं नाही. भक्त ऐसे जाना जे देई उदास, गेले आशा पास निवारणे. त्यांच्या आशा आणि पास दोन्ही गेले पाहिजे तर त्याला भक्त म्हणता येते, नाहीतर भक्त म्हणता येईल का? म्हणता येणार नाही. तसं पाहायला गेलं तर स्त्री होती, जनाबाई कोण होती? स्त्री होती. पण जनाबाई स्त्री असून सुद्धा अरे विट्या विट्या मूळ माईच्या कारट्या तुझी रांडरांडकी झाली. काय सामर्थ्य आपल्याला जमेल का? आपण देवाला शिव्या देऊ का? देणार नाही. पण जणीने शिव्या दिल्या तरी देव हसून नाचायचा. वा वा. आणखीन काहीतरी मृत्यू लोकांमधून स्वर्गाला जायचा राजा दशरथ आणि स्वर्गाला जाऊन युद्ध करायचं प्रसंग मोठाही सांगत दिसत नाही. आणि त्या राजाने बाण मारल्याबरोबर बाण डोळे झाकून मारला बरं का. अंधार पडलेला होता, झाडावर बसलेला होता, त्याला पाहायची गरज नव्हती. ज्या दिशेने चाहूल आली, आवाज आला, त्याच दिशेने राजा दशरथांनी बाण सोडला आणि बाण जाऊन श्रावण बाळाच्या हृदयामध्ये धाडकन लागला. लागल्याबरोबर तो श्रावण बाळ होता. हो, आई वडिलाची तन मन धनाने सेवा करत होता. बाण लागल्याबरोबर हे राम म्हणून श्रावण बाळाने आवाज दिला. रामाचा जन्म नव्हता वा राम अगोदरपासून आहेत बरं का, फार पूर्वीपासून राम आहे. नंतर वाल्मिकी ऋषींनी रामायण लिहिलं, राजा दशरथाच्या पोटी जन्म घेतला तो प्रश्न वेगळा आहे. पण प्रभू रामचंद्र पूर्वीपासून आहे का? श्रावणाने राम म्हणल्याबरोबर राजा दशरथाच्या हृदयालाच बाण लागला का काय? एवढं राजा दशरथाला दुःख झालं. धावत आला राजा दशरथ आणि पाहिलं तर काय, लहान मुलगा मरा 30-35 वर्षाचा
आणि बाण लागल्यामुळे तळमळ तळमळ तडपडत आहे राजा दशरथाला अतिशय दुःख झाल्यामुळे राजा दशरथाने मांडीवर घेतलं, त्याचं डोकं चौकशी केली, विचारलं, बाळ म्हणले कुठून आलास, कशासाठी आलास, कुठं चालला होतास, काय झालंय, कसं घडलं. त्यावेळेला त्यांनी सर्व काय आपला वृत्तांत त्यांनी आणि राजा दशरथाला सांगितला. तेव्हा राजा दशरथाला दुःख तर झालं अतिशय. हो, आणि त्या श्रावण बाळाने ऐका ऐका, तुम्ही इकडे तोंड करा, तुम्ही तिकडे तोंड करा, गुडघ्यावर बसा. हा, ज्ञानोबा. ऐका, सर्वांनी माऊली म्हणायचं जोरात. चॅम्पियनचं माऊलीवरती प्रेम आहे, तरी माऊली म्हणायचं जोरात, बरं का. ज्ञानोबा. आली आमच्या मनात भरपूर दिवसापासून आम्ही म्हणत होतो, मी बरेच वर्षापासून म्हणतो रामनवमी पासून करा रामनवमी, पण नव्हती होत. पण मीटिंग एक झाली, पत्रिका छापायची तयारी झाली आणि कोट्याने सांगितलं, झालं. अहो कितीतरी आम्हाला आनंद झाला. रामनवमीच्या दिवशी तर एवढा आनंद होता. महाराजांनी सुंदर अभंग घेतलं, प्रतिपादन केलं, एवढा सुंदर सुंदर, तर विचारूच नका. आम्हाला वाटलं सप्ताह असं होणार की न भूतो न भविष्य. खरोखर मराठवाडा हा लातूर जिल्ह्यामध्ये आहे, जिथं माणसं नसतात आतूर, जे कुणाला होत नाही तिथून, आणि त्यांचं नाव आहे लातूर महाराज. असं असणारा लातूर जिल्ह्यात आपलं वैभव आहे. आज 10 लाख तर रामकृष्णारी मंडळी, तर आज आहे आपल्या सप्त्याचा शेवटचा दिवस. तर आता हरिपाठ सुरू झालाय. हरिपाठानंतर सगळ्यांचे खूप अशा सुंदर फुगड्या होतील. फुगड्या झाल्यानंतर हबप आपल्या सगळ्यांचे लाडके सचिन महाराज विरळे
यांचं खूप सुंदर कीर्तन होणार आहे. कीर्तनानंतर हरी जागर होईल आणि उद्या सकाळी ठीक 6 वाजता आपली दिंडी प्रदक्षिणा निघणार आहे. दिंडी प्रदक्षिणानंतर हनुमान जयंती निमित्त गुलाल होईल. त्याच्यानंतर हबप बाबू महाराज राजपंके यांचं खूप सुंदर कीर्तन होणार आहे. चला बघूया आजचा आपला हा दिवस कसा जातोय आणि काय बघायला भेटते. चला. हा, सर्वांनी मागे माऊली म्हणायचं. ज्ञानोबा माऊली धिन धाग धाग धिन धाग धाग. ज्ञानोबा माऊली हरी ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली हरी ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली 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 हा पुढं आता पुढं पाय ज्ञानोबा माऊली 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 माऊली आवाज हा टाळाचा आवाज.
हा 10 10 10 भगवताप्रमाणे 10 10 10 10 10 ओंकार टाळ वाजव. राधा कृष्ण राधा राधा. वा वा वा. क्या बात है. वा वा वा. ऐका मुलगी सासरला नांदायला निघावी ती सारखं माहेरकडे बघते महाराज. सारखं माहेराकडे बघते महाराज. ज्या बापाने 16 ते 17 वर्ष 18 वर्ष 20 वर्ष महाराज हातावरल्या फोडासारखं जपलं आणि ती मुलगी आज बापाचा त्याग करून, मायेचा त्याग करून, भावाचा त्याग करून, बहिणीचा त्याग करून, गावाचा त्याग करून, सर्व नातेवाईकाचा त्याग करून मायबाप कोणीतरी यावं 18-19 वर्षानंतर तिचं लग्न जमल्यानंतर कोणीतरी यावं आणि भर मंडपामध्ये सर्वांसमोर महाराज त्या बापासमोर, त्या बहिणीसमोर, त्या भावासमोर, त्या नातेवाईकासमोर घेऊन जावं. आपण काय करू शकत नाही महाराज. तो घेऊन जाणारा महाराज त्याच्याकडे काय होतं खरं सांगू. त्या मुलीला घेऊन जात असताना महाराज तू ज्यावेळेस येतो ना त्याच्याकडे काय असतं सांगा ना. त्या बापाने पूर्ण संसार द्यावा, भांड्या कोंड्या सकट कपाट द्यावं, फ्रीज द्यावं, सर्व काही द्यावं. एवढं पुढे जाऊन बोलू अजून
अहो याला घालायला स्वतःची अंडरवेल नसते. त्या बापानी 2 पनीर टॉयल आधी करून सर्व द्यावं, पण सर्वांसमोर तो येणारा घेऊन जातो महाराज. सर्वांसमोर ती मुलगी सारखं बघते, पण त्याच्यामध्ये एक असतो महाराज, तो नारळासारखा असतो, त्याचं नाव आहे बाप. मुलींनो ऐका, बाप हा नारळासारखा आहे. वरून जरी ठणक दिसला, कडक जरी दिसला, तरी मध्ये कवळा कवळा खोबरं आहे महाराज, नारळ आहे. त्याचं अंतःकरण फार गहिरून येतो बरं का. मी प्रत्यक्ष पाहिलंय 2-3 प्रसंग. डोंगर शेळकीला जेव्हा लग्न होतं हरिभक्त परायण बाबू महाराज राजपंकी यांच्या दोन्ही मुलींचं, त्याला प्रात्यक्षिक मी आहे. या माणसाला मी कधीच पाहिलं नाही डोळ्यातून पाणी घालताना, कधीच पाहिलं नाही या व्यक्तिमत्वाला. पण त्या दिवशी महाराज त्या दोन्ही मुली ज्यावेळेस निघाल्या ना, प्रसंग मी पाहिलाय. हंबरडा फोडून बाप रडत होता. काय ती अवस्था असते महाराज. म्हणून बाप तो बाप असतो. बाप कुणी विसरू नका. माय आणि बाप हे फार वेगळे संबंध आहेत. कारागृहामध्ये असताना माय बाप माझ्या बाळाला कंस येईल, माझ्या बाळाला मारेल, माझ्या बाळाचा वध करील, या भीतीने महाराज भर रात्री वसुदेवाने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला त्या बाळाला पकडावं, त्या टोपलीमध्ये ठेवावं, डोक्यावर घ्यावं. यमुना माई तुडंब भरलेली आहे. एवढंच नाही, नाका तोंडात पाणी चाललंय. पण महाराज कसं नसं मथुरा सोडून महाराज गोकुळापर्यंत तो बाप पोहोचला. त्या मुलाला सुखरूप नेला, तो बाप आहे.
वा वा मेरी बहिणाबाई. चला व्यंकट महाराज क्या बात है. वा वा.
पाठा मधला सुभटा जगाचे गुरु जगद्गुरु तुकोबाऱ्याचं नाव आहे. ते तुकाराम महाराज मारुतीरायला विचारतात कशी भक्ती करायची, हो कुठल्या मार्गाने जायचं, कुठल्या कारणाने भक्ती करायची. अशा प्रकारे विठ्ठल 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 आणि त्या मारुतीरायाचा आज जन्मोत्सव आपण साजरा करतो. त्या मारुतीरायाने रामायणामध्ये फार मोठं काम केलेलं आहे बरं का. हो ते प्रभू रामचंद्राला सुद्धा जमलं नाही हो. इतर वानराचं तर सोडून द्या, फार बलवान मोठे मोठे वानर होते तिथे. हो नळ नीळांगद सुग्रीव जांबवंत वगैरे. हो आणि साक्षात तिथं भगवंत लक्ष्मणराय प्रभू रामचंद्र त्यांना सुद्धा जमलं नाही असं काम आमच्या मारुतीरायाने केलेलं आहे. त्याचा थोडासा विषय मांडतो आणि नंतर पुढे जातो. ज्या टायमाला रावणाने आणि देवाबरोबर युद्ध केलं आणि त्या 33 कोटी देवांना आपल्या जिंकून घेतलं, आपल्या बंदीमध्ये ठेवलं. त्या टायमाला त्यांचा एक मुलगा होता, त्याचं नाव मेघनाथ होतं बरं का. पण त्याच मेघनाथा बरोबर जाऊन रावणाने 33 कोटी देवाला जिंकून त्या 33 कोटी देवाचा राजा इंद्र असणारा त्या इंद्राला जिंकलं. म्हणून रावणाने आपल्या मुलाचं नाव काय ठेवलं, इंद्रजित ठेवलं बरं का. मेघनाथाचं नाव बदलून इंद्रजित म्हणजे इंद्राला जिंकणारा. एवढा मोठा पराक्रमी असणारा बरं का तो इंद्रजित. हो फार मोठं वरदान दिलेलं होतं वाट्याला. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 या पुढे विठ्ठल 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 बाय बाय टाटा गुड बाय गया.